आम्ही इथं काजू बदामाचा डायरेक्ट वापर केलेला आहे. अंजीरला कसा दिसतोय मागवला तुला याला पण सेम तुला पण असंच पाहिजे मग मागवायचा कशाला वेळा करतोस. चला मंडळी वाजले किती एक जेवण वगैरे झालं एक मांडण साफ केली हॉलमधलं सगळं साफ केलं आणि हॉलमधलं साफ करताना असं थोडंसं जर झाडू लागलं. गुड मॉर्निंग कशात सर्व असताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. वाजलेत 10:15 आता मटण आणलं आहे कांदा वगैरे भाजून झालं त्याचं वाटण बनवते. मटण आणि किमा आणला आहे आणि मी मटण किमा खात नाही त्याच्यामुळे मग मी कलेजी सांगितले तर मग कलेजी आणले तर मी आता कलेजी बनवायची अजून तर की पहिला किमा टाकून घेते आणि मग मटण सकाळ सकाळ चालू झालेलं आहे. नित्यांचं म्हटलं गौराच बनवला आणि झालं खाऊन गौरांचं नाही नित्यांचं. चलो फटाफट टाकून घेते किमा. चला मंडळी वाजले किती एक जेवण वगैरे झालं एक मांडण साफ केली हॉलमधलं सगळं साफ केलं आणि हॉलमधलं साफ करताना असं थोडंसं जर झाडू लागलं ना तिकडं खूपच काय झालं लागतच नाही. हॉलमधलं झालं एक दिवस अगोदर स्टाईल पुसायची बस आणि शेंडू उठली माझी 1 वाजला तर गौराज पण जेवायला बसलो. आम्ही आज तिघं पण येल्ला घातलंय आहे ना. नाही आम्ही तिघं पण तशीच आहे. केस विंचारायच्यात केसला विंचारले मस्त मटण बनवलं किमा बनवलं कलेजी बनवले. चल 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 बोलू नको जेवताना किती घाण करतो बघा ए बाबूला केवढी घाण केली. मी कालच लादे बसले कुठं सगळं भात सांडवले. तो पुसणार आहे आता दादा काय रे तू पहिला लवकर भात संपव तुला पुसायचं आहे हे सगळं घाण केले असते. हा लवकर जेवायचंय. जेवायला एवढा टाइमपास करतो ना लक्षात ठेवा. काय खाते बाबले तू डाळिंब खातो डाळिंबाचं द्यायचंय तुला डाळिंब द्यायचंय मा बाबूला डाळिंब द्यायचंय खा लवकर. चला मंडळी वाजले 6:15 वाटतं आणि मी एक पार्सल मागवलंय बघू कसे कपडे आहेत कपड्याचंच मागवलंय बघूया कसे आहेत ते. आता जाऊन येते मंदिरात. झालेलं आहे माझं भाकरी वगैरे बनवून मटण तर बनवलेलं सकाळी. आता मंदिरात जाऊन येते आणि मग बघते ब्लाऊज शिवायला बसते तेवढंच होऊन जाईल. बाकी काय नाही राहिलं माझं. आता एक मांडण राहिले लाकडाचे ते बघूया. रूममधलं थोडंसं माझं कपाटावरचं राहिलं आहे आणि आमचा कपाट आणण्याचा मुहूर्त कधीचा आहे ते बघायला लागेल. तर मी हे असं काहीच मागवलं आहे बघा मस्त कुर्ता आहे पण हा मला असं वाटतं की त्याला मोठा होणार. नित्यांसाठी मागवलं तर केवढा मोठा आला आहे पण तुम्ही बोलाल की ऑनलाईन का मागवला पण ऑनलाईनसुद्धा छान असतात. तर हा छान आहे. हे असं पॅन्ट आहे त्याच्यावर आणि हा असं जॅकेट खूप छान वाटते बघा. बघूया आता घालून बघायला लागेल तेव्हा समजेल कसं वाटते त्याला किंवा कसं होतं. हे पाठीमागचं असं आहे आणि हे असं तर असं मी नित्यांसाठी मागवलेलं हा पार्सल आहे. बघूया घालून मग बघते नंतर आणि मग ठरवते रिटर्न करायचं की काय करायचं ते. तर झोपलाय करपड्याला मोठा होईल. अरे वा 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 इकडे आमचं मसाला काढायचा आहे आणि मसाला आमचा थोडासाच राहिलाय तो बनवायला. केवढंच आहे तेवढा मोठा डब्बा नका ठेवू. काढा डब्बा तो दुसरा डब्बा देते पाहिजे तर. किती राहिलाय किती बसणार आहे त्याच्यात. 1 डब्बा
हा कालावला जास्त मसाला राहिलेला नाही. एवढंच कशाला ठेवायचं आहे ना, आपलं काढून ठेवलेलं बरं. येतच संपला मसाला. लग्न झाल्यावर वर्षभर बनवत नाही का? आमच्याकडं नाही, सगळ्यांकडं आहे ते. मला नाही माहिती ना. माहिती तरी काय असतं? मला काय नाही माहिती. फक्त बाबूची धुवायची माहिती. आणि तुम्हाला शानपणा करताय. माझी तर अशी साफसफाई चालू आहे. साफसफाई आणि साफसफाई, साफसफाई आणि साफसफाई. तर एकच मांडण राहिले, तेवढेच साफ करणार. बाकी मी काय नाही करणार आता, कंटाळाला. तर आता इकडचं मी सगळं साफ करून घेतलं, घासून पुसून घेतलंय पुरं इकडून ते इथपर्यंतचं. फोटा वगैरे आताच साफ केला. नुसती साफसफाई, नुसती साफसफाई. आणि आमच्या चारी बाजूला मांडण्याच मांडणे आहेत. अय बाबा, कधी घर झालं मस्त तर ट्रॉल्या बनवायच्या असं छानपैकी, मग भांडी जाणार आतमध्ये. पण दिसायला अशी छान वाटतात, पण ती धूळ बसल्यावर डेंजर काम होतं. मी आता जेवते, मला तर भूक लागली. 7:30 वाजले. गौराई, अरे मसाला पडला. एका साईडला मशीन लावले तर मशीन होईल. हे बघा, हा त्यांचा डब्बा. त्या दिवशी हा द्यायला पाहिजे होता, मला लक्षात आहे. डब्बा त्यांचा होता. हा सेकंड अरे तू तो हिरो आहे. कसा दिसतोय? मागवला याला पण मागव ना. तुला याला पण सेम, तुला पण असंच पाहिजे. मग मागवायचा, कशाला वेळा करतोस? मागवायचा ना, सेम सेम घालणार. कुठला पाहिजे नाही तुला? दोघं सेम सेम. पप्पा घाबरा. मागवायचा का मोठा मागवायचा. गुड मॉर्निंग, कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर हा नेक्स्ट डे आहे. काल काहीही शूट केलेलं नाही आणि व्ह्यूज पण एवढे कमी यायला लागले ना, मग माझं मूड ऑफ होतं. आणि संध्याकाळचं तर मी काहीच शूट करत नाही असं मला वाटतंय. कामातच जातो ते मी काय दाखवत बसत नाही. आता याला अंघोळीला न्यायचं आहे. 10:30 वाजायला आलेत. भात झालेला आहे, फक्त कालवण वगैरे बनवायचं बाकी आहे. बघूया कसं काय. म्हणजे आता मच्छीवाला तर अजून आला नाही. एक होता त्याच्याकडं नव्हतं पाहिजे तसं, आता दुसरा बघायचं आहे. कालवण वगैरे केलं म्हणजे मी शाळेत न्यायला मोकळे. ते पण आता मेसेज बघायचं आहे मला, आज स्कूल आहे का नाही. येते असेल अर्धा दिवस तरी का नाही आहे. तर आता चलो 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 चला, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला, दरवेळेप्रमाणे आमचं या वेळेसुद्धा लेट आहे सगळं. या वेळा पण हा. आणि आजची तारीख किती? 16 झालाय. किती 9 तारखेला झाले त्याला 7 महिने पूर्ण, पण आम्ही बनवतो 16 तारखेला. काहीतरी काहीतरी केलं विचारत. हा नंगा मुंगा यायला दाखवू शकत नाही. तर इथं काहीतरी करतोय, बघूया कसं होतंय ते. चांगलंय, येत नव्हतं. मी बनवते पटापट आणि मग दाखवते. आम्ही इथं काजू बदामाचा डायरेक्ट वापर केलेला आहे. अंजीरला विसरलं दिसते ग बरोबर. तर असं काहीच केलंय. साधं सोपं पण छान दिसते. इकडं एक आत्या खेळवते, इकडे एक आत्या बनवते. आत्याने फक्त ढग बनवले आणि हे काढलंय. हा, आणि याला सजवलंय मस्त. ही बाबांनी घेतलेली त्या दिवशी दादरला गेलेलो ना आम्ही, तेव्हा. टोपी पण आहे त्याच्यावर. यांचं खाली कर गुड्ड्या. हा, म्हणजे हे
नाही हा बघ मी एन कसा लावलाय तसा कर. हा 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 बरोबर. चला छान आहे आता बाळा तो कसा बघत बसलाय. नित्यांश ए नित्यांश झाला एकदाचा फोटोशूट. झाला खूप छान. त्या आता आम्ही बोलायला लागलोय. आता बोलतो दादा बोलतो. पप्पा आणि मम्मा कधी बोलणार. केवढा शहाणा बाबू आहे. असाच राहिलाय. काय नाही हाताला मकर नाही खाल्ला. काय खाल्ला. रांत खाल्ला. रांत एन आणि टी बिघडवला. पण अगं फोटो काढोपर्यंत कायच नाही केलं त्याने. वाजवत होतं एवढ्या शनू बाबू आहे ते. शनू बाबू आहे. एवढं काजू बदाम ठेवलं. 2 काजू खायला दे. 2 बदाम खायला दे. हा किमतीमध्ये टाकलेत आम्ही है ना शनू. आता हात नाही सोडणार. आता नाही. आता आम्ही सोडणार. आता खुल्लम झाला आम्ही. आता बघ ना दोन्ही हात हलवते कसा. अगं जाऊ दे आता झालं. तुला काढायचंय फोटो. काढला रेस. काढला नाही ते इकडं. मला आता अशी बेकार झोप आले ना. 11:30 वाजलेत आणि डोळे वगैरे दुखायला लागल्यात माझे अशी. कारण दुपारी पण झोपायला नाही म्हटलं. दुपारी ते 7 मंथचं शूट केलं याचं. त्यानंतर समजा फोन बघत बसते. झोपच नव्हती येत. आणि आत्ता मला झोप यायला लागले. उद्या तर काय संडे म्हणजे मला तर हे करायचं आहे. अभिषेक करायचा दोन्हीकडचा. पण तरी पण मी उद्या लवकर उठणार नाही. बिलकुल लेटच उठणार थोडंसं. उद्या काम आपलं हलो किती पण वाजलं. आणि याचं गाणी बघा. गाणी चालू आहे. झोपायचं नाही तुला. मला झोपायचं आहे नित्यांश. मला झोपू दे. तू पण झोप. मला तर झोप आली आता. नित्यांश तर आत्ता आणि दादा असं बोलायला लागलं. मम्मा कधी बोलणार. मम्मा माऊ काय बोलते. माऊ बोल. माऊ बोल. माऊ है ना. पप्पा आई बाबा कधी बोलणार तू आता. आता आणि दादा बोलतोय. बोलो व्हिडिओची एंडिंग घेऊ दे. 2 दिवसापासून ब्लॉग चालू आहे त्याच्यामुळे. सिंगर ओ सिंगर गप्प बसा. नित्यांश पाटील सिंगर शांत बसा. सूर लावू नको. नको सूर लावतो आम्ही. सूर लावतो. गाणी बोलतोय रात्रीचा. तू रात्रीचं गाणी बोलतोय का. गाणी बोलायचंय तुला. कसा बोलतोय बोल. एंडिंग घेण्यासाठी मी व्हिडिओ चालू केला. बोला आता एंडिंग घेते. व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि जास्तीत जास्त शेअर करा. लाईक करा. कारण व्ह्यूज पण कमी यायला लागले आता. आपले पटापट 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. तर चला बाय बाय.
आता कॅपॅसिटी संपली माझी. केसांना तेल लावायचं आहे. केस धुवायचे. झालं झालं. झोप.